चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आता चाललंय माझं गुरुचरित्राचं पारायण। तर त्याविषयी मी असा विचार केला की जर का माझं पारायण चालू आहे तर कोणाच्याही काही ज्या प्रश्न असतील, कशाही पद्धतीच्या प्रश्न असतील, म्हणजे की काय करायचं, काय खायचं, कसं करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, तर एकामागे एक त्या गोष्टींचा व्हिडिओ घेऊन येऊ आपण। म्हणजे लोकांचे प्रश्नही जे आहेत ते त्यांना उत्तरही मिळेल आणि मला माहिती आहे की तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टींबद्दल म्हणजे विचार येतो किंवा मी कसं करू, काय करू, आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीबद्दल विचार येतो। तर मग अशा गोष्टींवर आपल्याला उत्तरही मिळतात आणि आपण त्या गोष्टी करायलाही घेतो। तर चालू आहे श्रावण महिना, अजून श्रावण महिना म्हणजे आताशी दुसरा सोमवार आहे आज, तर अजूनही तुम्ही करू शकता या गुरुवारी। आणि असं काही नाही की गुरुवारीच तुम्ही गुरुचरित्र चालू करायला पाहिजे, तर तुम्ही जर का कोणताही दिवस घेऊन जरी चालू केलं, सुरुवात केली जर का गुरुचरित्र पारायणाची, तरीही चालण्यासारखं आहे, त्यामध्ये काहीही हरकत नाहीये, नक्कीच तुम्ही करू शकता। तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे या विषयावर की गुरुचरित्र पारायण चालू असताना खाण्याचे नियम भरपूर काही असतात। तर खाण्याचे नियम नक्की काय आहे, काय काय नाहीये, कसं करायचं, काय करायचं। तर आज आहे चौथा दिवस, त्यामुळे मी काल व्हिडिओ टाकू शकले नाही, कारण काल जरा रविवार होता, मी माझ्या कामावरनही मला सुट्टी होती आणि बाकीची घरची कामं होती, त्यामुळे मला नाही वेळ भेटला। त्यामुळे आता म्हटलं की चला पटकीने तुमच्यासाठी आज काय खावं आणि काय नाही आणि काय आहे त्या गोष्टीवर आपण आजच्या पटकीने तुम्हाला मी सांगते। जास्ती मोठा मी म्हणते की मी मोठा व्हिडिओ करणार नाही, पण तरी तो मोठा होऊनच जातो। तर चला फायनली सुरुवात करूया आपण। तर सगळ्यात महत्वाचं खाण्याच्या विषयीच आपण आज बोलणार आहोत। तर खाण्याविषयी म्हणजे बघा, आपल्याला जे आहे ते कांदा लसूण सोडून सगळं खायचंय। कांदा लसूण उग्र गोष्टी ज्या असतात, कडू गोष्टी ज्या असतात, त्या गोष्टी सोडून आपण सगळं खाऊ शकतो। आता सगळ्यांमध्ये मी बऱ्याच जणांची प्रश्न बघितली की हे खाऊ शकतो का, ते खाऊ शकतो का, तर सगळ्या गोष्टींचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। तर शक्यतो बघा कसं आपण कांदा लसूण सोडून सगळं खाऊ शकतो। आता गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसले तर तुम्हाला सकाळी उठून पारायण करायचं आहे किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता। हो, मी म्हणते कारण माझ्या सानिध्यात असे बरेचसे जण आहे म्हणजे ज्यांनी संध्याकाळी सुद्धा पोथी वाचलेली आहे। आणि तुम्ही जी मूळ पोथी जी आहे श्रीमद गुरुचरित्र, ती जर का तुम्ही पोथी बघितली तर त्यामध्ये असं काहीही लिहिलेलं नाहीये, फक्त हे लिहिलेलं आहे की तुम्ही जी वेळ ठरवणार ना त्याच वेळेत तुम्ही ती पोथी वाचा। तर माझ्या सानिध्यातले असे म्हणजे आत्ताच नाही, खूप आधीपासनं, आणि मी आता कुठं मागच्या डिसेंबरपासनं मी पहिलं पारायण आणि आत्ताचं हे दुसरं पारायण करतेय, पण ह्याच्या आधी ज्यांना मी बघितलेलं आहे हे करताना माझ्या जवळचेच लोक, त्यांना काही कामानिमित्त किंवा काही गोष्टी निमित्त नव्हतं जमत दिवसभर, सकाळी पहाटे उठूनही नव्हतं जमायचं। त्यामुळे जेवढं उठून म्हणजे परत कसं होतं ना, पहाटे उठून सुद्धा सुरुवातीचे 2-3 दिवस खूप अध्याय मोठे असतात, तर ते होत नाही। तर सकाळी थोडं वाचून आणि संध्याकाळी म्हणजे आल्यावर, ऑफिसवरनं आल्यावर शुचिरभूत होऊन म्हणजे आंघोळ वगैरे करून व्यवस्थित कोऱ्या वस्त्रामध्ये बसून वाचलेलं मी बघितलेलं आहे। फक्त एवढंच आहे की वाचायला बसलं ना एकदा की मध्ये कोणाची लुडबुड नको, मध्ये कोणाचंही काही नको, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत। बघा या जगात सगळ्या अशा काहीतरी गोष्टी आहेत ज्याचे प्रोज आणि कॉन्स आहेत। मी प्रोज आणि कॉन्स का म्हणतेय, कारण ज्याच्या त्याच्या गोष्टीचे नियम सगळ्यांनी लावून ठेवलेले आहेत, सगळ्यांचे वेगळे वेगळे नियम आहेत। आता कितीतरी जण म्हणतात की गुरुचरित्र बायकांनी वाचूच नाही, मला कळत नाही की मी विषयावरनं का जाते, आपल्याला खाण्याबद्दल बोलायचंय तर मी काय इकडे जाते, तर चला पटकीने मी त्याबद्दल बोलते। तर तोही एक विषय आहे, तर आपण बोलूया नंतर ह्या गोष्टीवर, कारण विषय असे खूप आहेत ज्यावर आपण भरपूर काही बोलू शकतो, पण वेळ आपल्याला पुरत नाही। तर आता ह्याच्यावर 4 मिनिटं होऊन गेले, तर चला पटकीने आता मी तुम्हाला सांगते खाण्यासाठी काय करायचं। तर सगळ्यात पहिले आपण गुरुचरित्र पारायण बसणार आहोत, तर पूजा मांडूस तर सगळं करून आपण थोडंसं लेक आपल्या मनाला बरं वाटतं म्हणून आपण उपवास धरतो म्हणजे आपण काही खात नाही। मग त्या काही खात नाही मध्ये आपण चहा पितो, फळं खाऊ शकतो, फळं चालतात, चहा चालतो, काही हरकत नाही, म्हणजे दूधही चालतो। त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आता जेवायचं। आता समजा आपल्याला जर का पोथी वाचल्यानंतर जेवायचं आहे, जेवायच्यापेक्षा नाश्त्याकडे जाऊ आपण आधी सुरुवात म्हणजे सगळं टप्प्याटप्प्याने येऊ, नाश्त्याकडे जायचं। तर नाश्त्यामध्ये आपण काय काय खातो, उपीट खातो आपण, त्याच्यानंतर आपण पोहे खातो, शेवयाचा उपमा खातो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना। तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मी बऱ्याचशांच्या कमेंट्स बघितल्यात की आपण पोहे खाऊ शकतो का, उपमा खाऊ शकतो का, उपीट खाऊ शकतो का, थालपीठ खाऊ शकतो का। तर बघा मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते, आपल्याला एकच धान्य खायचंय, श्रीमद गुरुचरित्र जे ऑरेंज कलरचं मी तुम्हाला इथे फोटो लावून देईल, जे
म्हणजे मोठं जे ग्रंथ आहे श्रीमद गुरुचरित्र, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला फक्त दूध भात खायचा. आता बरेचसे जण म्हणतात की भात खायचाच नाही, म्हणजे खाल्ला तर मग भातच खायचा 8 दिवस, पण एकच धान्य खायचं. म्हणजे आता तुम्हाला सांगते त्याच्यात तर फक्त लिहिलंय की दूध भातच खायचं, बाकी काहीच खायचं नाही. किंवा काही मध्ये लिहिलंय की दूध भात किंवा एकच धान्य तुम्हाला खायचंय. तर आता एक धान्य म्हणलं की आता एक धान्य म्हणलं, आता समजा मी रोज गहू खाते, गव्हाची पोळी खाते, तर गहू जर का मी गव्हाची पोळी खाल्ली तर गव्हाच्या पोळी बरोबर, आता त्याच्यात तर दूध भातच सांगितलंय, पण आजकाल आपल्याला नुसत्या दूध भातावर आपण राहू शकत नाही. त्यामुळे गव्हाची पोळी जर का खाल्ली तर तुम्हाला माहितीये 26 आणि 26, तर म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला सांगते, म्हणजे अशा गोष्टी, असे नॅचरल प्रोडक्ट्स जे व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे जे व्हेजिटेरियन आहेत, आणि असे जे थोडेसे उग्र आहेत, उग्रमध्ये आला कांदा, लसूण, मुळा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर कारलं, अशा ज्या गोष्टी ज्या उग्र आहेत त्या गोष्टी आपल्याला इथे खायच्या नाहीये. उग्रमध्ये स्पेशली कांदा लसूणच आपण जास्ती करतो. आलं सुद्धा बरेचसे जण नाही म्हणतात, पण आलं चालतं, चहात वगैरे आपण आलं टाकतो. तर उपीट पोहे हे का नाही चालणार तर मी तुम्हाला सांगते बघा. जर का तुम्ही भात खात असाल तर पोहे चालतील, जर का तुम्ही गहू खात असाल तर उपीट चालेल. आता उपीट कसं चालेल? फक्त मिरची टाकलेलं, कारण त्यामध्ये तुम्ही कांदा टाकू शकत नाही. हा, टोमॅटो चालतो, गाजर चालतो, त्यामुळे टोमॅटो, गाजर, वाटाणा, ढोबळी हे टाकून तुम्ही उपीट केलं आणि खाल्लं. जर का तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाणार असाल आणि तेच कंटिन्यू करणार असाल तर उपीट खाल्लेलं चालेल, पण विदाऊट कांदा. बट स्टील तुम्हाला मी सांगते, गव्हानी बनलेला पदार्थ, आता रवा पण कसा येणार? रवा तुम्हाला सांगते, रवा हा रिफाईंड गोष्ट आहे ह्याची, गव्हाची. त्यामुळे जनरली रिफाईंड गोष्टी खायचं नाही सांगितलंय, कारण रिफाईंड ह्या नॅचरल नाहीये. त्यानंतर तुम्हाला मी सांगते, मैदा, तुम्हाला मैदा पण गव्हाचाच असतो, पण मैदा नाही चालणार. त्यामुळे गव्हाचीच पोळी खायची. आता समजा मी बाजरीची भाकरी खाल्ली, पहिल्या दिवशी तुम्हाला 8 दिवस बाजरीचीच भाकरी खायची आहे, तर बाजरीच्या भाकरीने थालपीठ होऊ शकतो, तिखट मीठ हळद टाकून तर थालपीठ मी खाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, ज्वारीचं आहे तर ज्वारीचंही थालपीठ मी खाऊ शकते, धिरडं करू शकते. तर जो कडधान्य आहे, जो धान्य आहे तो धान्य तुम्ही खाऊ शकता. जसं गहू आहे तर गव्हाचं मी धिरडं करू शकते, गव्हाचं मी पराठा करू शकते. आता तुम्हाला सांगते, जसं आपल्याला पालेभाज्या, पालक, लाल माठ, म्हणजे ज्या गोष्टी, ज्या हिरव्या भाज्या, पालेभाज्या आहेत, पालक वगैरे, या सगळ्या गोष्टी चालतात. तुम्हाला सांगते, पहिल्या दिवशी मी मेथीची भाजी आपल्या देवाला नैवेद्याला लागतेच, तर मी पहिल्या दिवशी नैवेद्याला मेथीची भाजी आणलेली. तर पहिल्या दिवशी मेथीची भाजी खाल्ली. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे दुसरी काही भाजी नव्हती, काही नव्हती. मी तुम्हाला सांगते, दुसऱ्या दिवशी नाही, रात्रीच्या वेळेस, रात्री मी तीच मेथी पिठात टाकून हळद, मीठ आणि तिखट टाकून त्याचा पराठ्याचा गोळा केला आणि 2 पराठे करून खाल्ले. म्हणजे मी गहूच खाल्ला. म्हणजे भाजी पोळी वेगळी खाण्यापेक्षा फक्त सगळं एकत्र केलं आणि 2 पराठे लाटून, पराठ्यामध्ये काय आपल्याला तेल लावायचं, तूप लावायचं, तेल तूप चालतं, त्यामुळे तसं करून खायला, म्हणजे काहीतरी वेगळं करून खायचं ना, मग असं करून खाऊ शकतो. म्हणजे ते पराठे म्हणजे मी माझ्यासाठी एकटीला नाही, पण मग घरच्यांना पण होतील म्हणून त्याच्यात आपल्याला हिरवं वाटण जरी तुम्ही टाकलं तर त्यात लसूण नाही पाहिजे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत. तर मी बोलायला गेले ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल, तर असंही ऑलरेडी झालाय, तर चला थोडंसं अजून तुम्हाला सांगून देते. तर तुम्हाला अशा गोष्टी नाही खायच्या आहेत. आता तुम्ही जर का गहूच खाल्ला तर तुम्ही पोळी खाऊ शकता, गव्हाचे धिरडे खाऊ शकता, गव्हाच्या कुरडया खाऊ शकता, या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. त्यानंतर फळभाज्यांमध्ये तुम्हाला मी सांगते की तुम्हाला दोडकं, गिलकं, गाजर, ढोबळी, त्याच्यानंतर लाल भोपळा, पिवळा भोपळा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आळू, सगळ्या भाज्या चालतात, फळभाज्या सगळ्या चालतील. फक्त ह्या भाज्या करताना तुम्हाला बटाटा पण चालेल, म्हणजे फक्त ह्या भाज्या करताना तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा नाही टाकायचा आहे. कोणत्याही भाजीत जर का तुम्ही कांदा टाकत असेल तर ते तुम्हाला विदाऊट कांदा करायचं आहे. आणि ते झालं की तुम्हाला भात नाही खायचा, जर तांदूळ खाल्ला, म्हणजे गहू खाल्ला तर तांदूळ नाही खायचा आहे, ज्वारी नाही खायची आहे, बाजरी नाही खायची, म्हणजे एकच धान्य खायचंय. कडधान्य म्हणजे द्विअन्न, म्हणजे डाळी नाही खायच्या आहेत तुम्हाला. कडधान्यापासूनच डाळी बनतात, त्याच्यामुळे डाळी नाही खायच्या आहेत. जास्ती उग्र अन्न नाही खायचंय. उग्र म्हणजे तुम्हाला माहितीये, मसाले आपण जे वापरतो, गरम मसाले, दालचिनी, हे म्हणजे त्या उग्र जे मसाले असतात ते मसाले, खूप मसालेदार गोष्टी नाही खायच्यात. अगदी हळद, मिरची, तिखट, मीठ एवढंच तुम्हाला टाकून खायचंय. खूप मसालेदार गोष्टी नाही खायच्या. दुधाच्या पदार्थामध्ये दूध, दही, ताक चालतं. दूध, दही, ताक सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे तुम्ही बघा, तुम्हाला कांदा लसूण सोडला ना आणि एकच धान्य धरून राहिलं ना, तुम्ही सगळं खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल उपवास असला तर काय करणार? उपवास असला तर तुम्ही
उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात, म्हणजे खिचडी झालं, वरी झालं. उपास असल्यावर आपण काय करणार, उपासाचे पदार्थ चालतात. उपास असले की उपास तो धान्य नाहीये, ते धान्य म्हणजे असं उपवासाला उपवास तोडणारं किंवा उपवास करणार नाही, त्यामुळे ते चालेल. हा, मग उपवासामध्ये पण आता तुम्ही जर का साबुदाणा खाल्ला तर साबुदाणाच, वरई नका खाऊ, कारण शक्यता आता बघा आज सोमवार आहे तर मग साबुदाणा खाल्ला, वरई सोमवारी अशीही चालत नाही. त्यामुळे संध्याकाळी मी रात्री पोळीच खाणार आहे, पोळी भाजीच खाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला खायचं आहे. त्याच्यानंतर फळं असतात, फ्रुट्स, सगळे फ्रुट्स चालतात. तर तुम्हाला फक्त उग्र भाज्या म्हणजे कांदा, लसूण, ह्या सगळ्या गोष्टी, मसाले, उग्र मसाले सोडून, कारलं सोडून, त्यानंतर मुळा सोडून तुम्हाला सगळ्या गोष्टी खायच्या. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. अजून ह्या व्यतिरिक्त कुठले प्रश्न असतील की मी हे खाऊ शकतो, ते खाऊ शकतो, तर ते चालेल. तर आता बघा, बेसन पीठ वगैरे डाळीचा प्रकार आहे, डाळीपासून बनल्यामुळे बेसन पीठ चालणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. माझ्याकडनं तुम्हाला किती मिळाला आहे किंवा तुम्हाला तुमचे किती शंका निघाल्या आहेत हे फक्त मला तुम्ही बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की काय आहे आणि काय नाही. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच मला खाली विचारू शकता. तर अजून काही असेल तर नक्कीच विचारा, नाहीतर असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये, परत एक छानशी माहिती घेऊन तुमच्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय.